नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी हेमंत हेडाव तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय या मराठी यूट्यूब चॅनलवर. आजचा भाग मराठी म्हणून खूप खास अभिमानाने भरलेला आहे. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेलच की आजच्या भागात आपण कशाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला. पण त्यापूर्वी काही सूचना. त्या म्हणजे हा भाग शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला हे नक्की कळवा आणि सोबतच शेवटी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर खाली आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला तर विसरू नका. बघा, प्रत्येक राज्याची एक ओळख असते, एक संस्कृती असते आणि त्या ओळखीला घडवण्यासाठी अनेकांची मेहनत, त्याग आणि बलिदानही असतो. असाच एक अभिमानाचा, प्रेरणादायक आणि आपल्याला एकत्र आणणारा दिवस म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिन. हा केवळ एक तारखेचा दिवस नाही, तर तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा, इतिहासाचा आणि संघर्षाचा साक्षीदार आहे. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्र दिनाची कथा. महाराष्ट्र का आणि कसा घडला? स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक राजकीय आणि सामाजिक बदल घडू लागले. त्यातला एक महत्त्वाचा बदल म्हणजे राज्यांचे भाषावार पुनर्रचना. आधीची राज्यव्यवस्था ब्रिटिश काळात तयार झालेली होती. ती भाषाश्रित नव्हती. त्यामुळे लोकांना आपली भाषा, संस्कृती आणि ओळख यांचा अभाव वाटत होता. मराठी माणूस एका राज्यात तर गुजराती दुसऱ्या राज्यात, पण दोघांची राजधानी मात्र एकच, मुंबई. तर 1956 साली राज्य पुनर्रचना आयोगाने भाषावर राज्य तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला, परंतु त्यामध्ये मुंबई गुजरातला देण्याचा विचार होता. हे मराठी जनतेला अजिबात मान्य नव्हतं. ही असंतोषाची भावना मोठ्या जन आंदोलनात रूपांतरित झाली. त्यांनी जोरदार आंदोलनं सुरू केले, ज्याला म्हणतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ. ही चळवळीने पेट घेतला. गावोगावी सभा, मोर्चे, आंदोलनं सुरू झाली. लोक रस्त्यावर उतरले. फडफडणारे झेंडे, एक मराठी, एक मराठा, महाराष्ट्र देशा असे घोष आणि मनात महाराष्ट्राच्या निर्माणाची आंतरिक ज्वाळा. या लढ्यात 106हून अधिक आंदोलनकाऱ्यांनी आपले प्राण दिले. त्यामध्ये सिंहाचा वाटा दिला तो मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या भागांनी. त्यावेळी पोलिसांच्या गोळीबारात अनेक निष्पाप आंदोलनकर्ते हकनाक मृत्युमुखी पडले, पण त्यांच्या त्या बलिदानानेच महाराष्ट्राला जन्म दिला. गोविंद पानसरे, लहुजी साळवे, सरदार जगराज आणि असे कितीतरी सामान्य लोक ज्यांची नावे आज इतिहासाच्या पानातही नाही, पण ज्यांनी महाराष्ट्र या शब्दासाठी आपले जीव अर्पण केले. अनेक विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांचा त्यात सहभाग होता. त्यांच्या त्या त्यागामुळे आज आपण गर्वाने मी मराठी म्हणू शकतो. अखेर 1 मे 1960 रोजी भारत सरकारने मुंबई राज्याचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 स्वतंत्र राज्य निर्माण केली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी ठरली आणि तो दिवस महाराष्ट्र दिन म्हणून घोषित झाला. तेव्हापासून हा दिवस आपल्या राज्याचा अस्तित्वाचा आणि आत्मसन्मानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी 1 मे रोजी महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो. मुंबईच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होते. शाळांमध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेवरील माहिती सांगितली जाते. भाषणे, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. दूरदर्शन, रेडिओ, सोशल मीडियावर विशेष माहितीपट दाखवले जातात. काही ठिकाणी स्वयंस्फूर्तीने झेंडावंदन, महाराष्ट्र गीत गायन, मराठी भाषेचे सन्मान असे उपक्रमही केले जातात. हा दिवस केवळ सरकारी औपचारिकता न राहता जनतेच्या मनाशी जोडलेला असतो. तर मंडळी, महाराष्ट्र म्हणजे काय? बघा, महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, शूरवीरांची गाथा, साहित्य संस्कृतीचा खजिना आणि मेहनती जनतेचा आत्मा. इथे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, दादासाहेब फाळके, पु ल देशपांडे, लता मंगेशकर अशा कितीतरी थोर व्यक्तींचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्र म्हणजे एकजुटीची भावना. इथे भाषा, जात, धर्म यांच्या पलीकडे जाऊन माणूसपणाला महत्त्व दिलं जातं. 1 मे हा दिवस आपल्याला आपली ओळख, एकता आणि संघर्षांची आठवण करून देतो. महाराष्ट्र घडवताना अनेकांनी त्याग केला, संघर्ष केला. आपलं कर्तव्य आहे की आपण त्या त्यागाचा आदर ठेवून महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करू. मराठी माणूस मेहनती आहे, हुशार आहे. त्यांना आता एक नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. शिक्षण, विज्ञान, शेती, व्यवसाय आणि संस्कृती यामध्ये अव्वल असलेला एक समृद्ध महाराष्ट्र,
जय महाराष्ट्र म्हणताना केवळ घोषणा नको, तर ती भावना मनात असली पाहिजे. आणि माझा महाराष्ट्र महान ही ओळ आपल्या कृतीतून दिसली पाहिजे. आपण महाराष्ट्र दिनाबद्दल माहिती तर जाणून घेतली, पण 1 मे या दिवशी आणखी एक दिवस असतो आणि तो म्हणजे कामगार दिन. तर आजच्या भागात बोनस म्हणून तुम्हाला याची देखील माहिती सांगतो. बघा, आपण रोजच्या आयुष्यात जी सुविधा वापरतो, मग ती उंच उंच इमारती असो, रेल्वे असो, रस्ते, कारखाने, कपडे, अन्नधान्य काहीही असो, त्या सगळ्यांमागे कुणाचा हात असतो माहिती आहे तुम्हाला? तो असतो कामगाराचा, श्रमिकाचा. त्याच्या घामात देश घडतो, पण बऱ्याचदा त्याचा सन्मान विसरला जातो. आणि म्हणूनच दरवर्षी 1 मे रोजी आपण कामगार दिन साजरा करतो, त्यांच्या हक्कांची आठवण करून देण्यासाठी. तर 1880च्या दशकात अमेरिकेत कामगारांकडून 8 तास काम, 8 तास विश्रांती आणि 8 तास स्वतःसाठी अशी मागणी करण्यात आली. आणि त्यावेळी कामगारांना दिवसभर 12 ते 16 तास राबवलं जायचं. त्यांना कोणतेही हक्क नव्हते. या विरोधात 1 मे 1886 रोजी शिकागो शहरात हजारो कामगारांनी आंदोलनं केलं. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष झाला आणि यालाच हे मार्केट घटना म्हणजेच हे मार्केट अफेअर म्हणतात. त्यात अनेक कामगार मारले गेले, काही नेते फासावरही गेले, पण त्यांचं बलिदान वाया गेलं नाही. पुढे कामगारांच्या हक्कांसाठी संपूर्ण जगभर चळवळी सुरू झाल्या आणि शेवटी 1889मध्ये इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेसने ठरवलं की 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून पाळावा. जगभरातील अनेक देशांनी याला मान्यता दिली आणि आजही जगातील 80पेक्षा जास्त देशांमध्ये 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा होतो. भारतामध्ये कामगार चळवळीची सुरुवात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. 1923 साली चेन्नईमध्ये कॉम्रेड सिंगावरेलू चेट्टियार यांनी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला आणि त्यावेळेपासून भारतातही हा दिवस कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारा दिवस ठरला. कामगार हा देशाचा खरा कणा आहे. त्याचा घाम आणि श्रमामुळे देश उभा राहतो. पण अनेकदा त्याचे हक्क, वेतन, सुट्ट्या, सुरक्षितता त्या गोष्टी दुर्लक्षित होतात आणि त्यामुळे कामगारांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा, समाजाने त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करावा आणि शासनाने त्यांच्यासाठी कल्याणकारी धोरणं राबवावी, हाच उद्देश घेऊन कामगार दिन साजरा केला जातो. तर या दिवशी कामगार संघटनांकडून विविध रॅली, जाहीर सभा, आंदोलनं आयोजित केली जातात. यामध्ये कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा होते, जसे की किमान वेतन, कंत्राटी नोकऱ्यांचा प्रश्न, कामाचे तास, कंपन्या आणि संस्थांमध्ये काही ठिकाणी कामगारांसाठी सन्मान सोहळे, मनोरंजन कार्यक्रम, पुरस्कार वितरण याचं आयोजन केलं जातं. कामगार आणि काम देणाऱ्या कंपन्यांमध्ये सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कामगार दिनाविषयी भाषण, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा उपक्रमांद्वारे माहिती दिली जाते. समाजात श्रमिकांविषयी आदरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर आज जेव्हा आपण मेट्रो शहरं, टॉवर, पूल, वाहनं, यंत्रसामग्री पाहतो, तेव्हा त्यामागचं श्रम विचारात घेतला जातो का? कारण कामगारांचे प्रश्न आजही तितकेच गंभीर आहेत. अनियमित वेतन, अपुरी आरोग्य सुविधा, अपघातांसाठी विमा नाही, महिला कामगारांची असुरक्षितता आणि अनेकांना अजूनही मूलभूत अधिकार मिळत नाहीत. कामगार दिन हा एक स्मरणाचा दिवस आहे की देश घडवणाऱ्या हातांना आपण काय दिलं. काम करणारा हात तोच खरं सोनं निर्माण करतो. 1 मे हा दिवस फक्त सुट्टीचा दिवस नाही, तर तो श्रमिकांच्या संघर्षांची आठवण करून देणारा दिवस आहे. आपण सगळ्यांनी त्यांच्या श्रमाला मान द्यायलाच हवा, त्यांच्या अडचणी समजून घेतल्याच पाहिजेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केलाच पाहिजे. श्रमाला सन्मान दिला तरच समाज प्रगती करतो. कामगार सुखात असेल तर देशही समृद्ध होतो. तर मग मंडळी, कशा वाटल्या 1 मे या दिवसामागे लपलेल्या कहाण्या? नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील आणि यातून खूप काही जणू तुम्हाला शिकायला मिळालं असेल. तर मग आता पटकन आजच्या भागावर आधारित विचारणाऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगा. तर आजचा प्रश्न आहे, आपण महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या वीरांना आणि देश घडवणाऱ्या श्रमिकांना केवळ एक दिवस आठवतो, पण त्यांच्या संघर्षांचा खरा सन्मान आपण आपल्या वागण्यात, निर्णयात आणि कृतीत कितपत करतो? या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा आणि सोबतच आजचा भाग कसा वाटला हे देखील सांगा. चला तर मग मंडळी, वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची.
पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण लवकरच आम्ही असाच एक खास भाग तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.